टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्री फडणवीस ठाम। तर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेनाच प्रमुख पक्ष, फडणवीसांचं विधान। लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्यांबाबत राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, विधिमंडळात चर्चेसह ठोस कारवाईची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। मुंबईतून दिवसाला 4 ते 5 मुली बेपत्ता, 10 महिन्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे 1187 गुन्हे नोंद, तर 90% जास्त बेपत्ता मुलं सापडतात, फडणवीसांची माहिती। तुटेपर्यंत ताणणं योग्य नाही, ते आता थांबलं पाहिजे। अनौपचारिक गप्पांच्या दरम्यान रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात अजित पवारांचं मोठं विधान। उदय सामंत, तटकरे, गोगावलेंची चर्चा, लवकरच निर्णय घेणार, अजित पवार यांची माहिती। अजित पवारांकडनं एक पाऊल पुढे जाताना दिसत असेल तर आमची 2 पावलं पुढे असतील, आम्हाला देखील वाद करण्याची हौस नाही, रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। पुणे जमीन व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता, अधिकाऱ्यांनी त्यावेळी कागदपत्र तपासणं गरजेचं होतं। पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांच्या दरम्यान अजित पवारांचं वक्तव्य। पुणे जमीन व्यवहारामध्ये चोर सोडून संन्याशाला फाशी, सरकारी जमिनी कोणाला दिल्यात याची श्वेतपत्रिका काढा, वडेट्टीवारांची मागणी। तर कुणीतरी म्हणते अधिकाऱ्याची चूक, अजित पवार यांना टोला। अजित पवारांच्या पुत्राने गुन्हा केलाय, अजित पवारांनी आता रंगसफेदी करू नये, पुण्यातील जमीन प्रकरणावरून संजय राऊतांची टीका। तर फडणवीसांनी दिल्लीमध्ये येऊ नये म्हणून शहांकडनं शिंदेंना ताकद, राऊतांचा दावा। महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र येण्याचं ठरलं, मात्र जागा वाटपासंदर्भात अडचणी, जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणं कठीण, महापौर कोणाचा आणि इतर पदांसंदर्भात काय, याबाबत महायुतीमध्येच तिढा कायम। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंच्या बैठकीत बीएमसीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, भाजप 130 ते 140 जागा लढवण्यावर ठाम, शिंदेंच्या शिवसेनेला 80 ते 90 जागा देणार, सूत्रांची माहिती। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला किमान 55 ते 60 जागा हव्यात, शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपच्या मागणीला विरोध होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। बार्टी आणि सारथीच्या विद्यार्थ्यांच्या PhD साठीच्या प्रवेशावर मर्यादा घालणार, किती विद्यार्थ्यांना मेरिटवर प्रवेश द्यायचा यावर मर्यादा घालणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती। मंत्री सभागृहामध्ये येत नसतील तर त्यांच्यावर बिबटे सोडा, सुधीर मुनगंटीवारांचं विधान। तर मुनगंटीवारांना मंत्रिपद न मिळाल्याची मनात खदखद, भाजप आमदार आशिष देशमुख यांची टीका। नागपुरात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचं आंदोलन चिघळ, अधिवेशनावर जाणारा मोर्चा अडवल्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट, 6 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप। नागपुरात शालेय शिक्षक संघर्ष समितीचं अन्नत्याग आंदोलन, 10 महिन्यांचं वेतन थकल्यामुळे शिक्षकांचा आक्रोश, आंदोलनावेळी महिला शिक्षिकेला भोवळ आली। सिडकोच्या घरांच्या किमती 10% कमी करण्याचा निर्णय, EWS आणि LIG साठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, तब्बल 17,000 घरांच्या किमती कमी होणार। साताऱ्याच्या सावरी गावात मुंबई क्राईम ब्रांचचा छापा, एका शेडखाली MD ड्रग्ज बनत असल्यामुळे कारवाई केल्याची माहिती, 4 जण ताब्यात। तर ही जागा उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीची आहे का, हर्षवर्धन सपकाळांचं ट्विट। उद्या मध्य पश्चिम आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव, तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी दरम्यान ब्लॉक। डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयातील घसरण कायम, रुपयाचा नवा नीचांक, भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 90 रुपये 56 पैशांवर। सोन्याच्या दरात 1,700 रुपयांची तर चांदीच्या दरात 8,000 रुपयांची घसरण, सोन्याचे दर GST सह 1,35,000 रुपये तोळा, तर चांदी 1,93,000वर। अवकाशात आज प्रकाशाची आतषबाजी होणार, आज रात्रीपासून उद्या पहाटेपर्यंत उल्कावर्षाव पाहता येणार, विश्वभारती केंद्राची माहिती। खगोलप्रेमींसाठी मोठी पर्वणी, भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिकेनं भारतावर अतिरिक्त 25% टॅरिफ लावला, अमेरिकेकडनं आता भारतावर एकूण 50% टॅरिफ। कोलकात्याच्या कार्यक्रमातून मेस्सी लवकर निघून गेल्यामुळे चाहते संतापलेल्या चाहत्यांनी पाण्याच्या बॉटल्स फेकल्या, मेस्सीला बघायला न भेटल्यामुळे चाहते मैदानावरच आक्रमक।
ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.